पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यात जिल्हास्तरीय राजमाता महोत्सवाला सुरुवात. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन. महिला बचत गटांचे विविध प्रकारचे 165 स्टॉल. नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन. बुलढाण्यात जिल्हास्तरीय राजमाता महोत्सवाला सुरुवात झाली आहे. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवामध्ये 165 स्टॉल लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये बचत गटाच्या महिलांनी हस्तकौशल्य वापरून तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थाच्या स्टॉलचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट देऊन साहित्याची खरेदी करून महिला सक्षमीकरणाला बळकटी द्यावी. त्याचबरोबर चविष्ट अन्नपदार्थांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. माननीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब, केंद्रीय राज्यमंत्री आयुष. छत्रपती शिवाजी महाराज. कुठे ठीक आहे सर, टाइम आहे आपण नवीन व्हरायटी बांधायची आहे का शेंगामध्ये? जवळपास मला वाटतं 184च्या जवळपास सगळे लहान मोठे स्टॉल आहेत. सगळं खाद्यपदार्थापासून कृषी विभागाचे सुद्धा स्टॉल याच्यामध्ये आहेत. आणि ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपल्या उत्पादित केलेल्या वस्तूंचं विक्री या ठिकाणी 5 दिवस त्या करणार आहेत. माझं सर्व बुलढाणेकरांना किंवा या ठिकाणी बुलढाण्यात येणाऱ्या सर्व जनतेला त्यांच्या वतीनं आव्हान आहे की त्यांनी या प्रदर्शनीला भेट देऊन आपल्याला जे काही आवश्यकता असेल त्याची खरेदी या ठिकाणाहून करावी असं आव्हान सर्व स्टॉलला देखील त्यांनी भेटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणपणे कृषी विभाग आणि उमेद DRDAचं जे उमेद आहे यांच्यामार्फत साधारण 165 स्टॉलची स्थापना करण्यात आलेली आहे. कृषी खात्यामार्फत देखील 30 ते 35 स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे म्हणजे मला देखील, मी स्वतः कृषी खात्याचा पदव्युत्तर विद्यार्थी असतानाही मला बऱ्याच नवीन नवीन व्हरायटी बघायला मिळाल्या. गव्हाच्या असतील, हरभऱ्याच्या असतील किंवा इतर ज्या ज्या काही कृषीची उत्पादने होती तर ते खूप चांगल्या पद्धतीचं एक संशोधन पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल किंवा या विद्यापीठाच्या मार्फत ते करण्याचं मला बघायला मिळालं. आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीच्या बचत गटाने देखील वस्तू बनवलेल्या आहेत, खाद्यपदार्थ बनवलेले आहेत किंवा घरगुती वापराची वस्तू देखील सुंदर बनवलेल्या आहेत आणि स्वस्तामध्ये ते आपल्याला या निमित्ताने खरेदी करता येतील. अन्नधान्यामध्ये आम्ही बघितलं हरभरा किंवा जे कडधान्य आहेत त्याचप्रमाणे सुंदर असे गहू, तांदूळ, बाजरी याच्या देखील चांगल्या पद्धतीचं स्वस्तामधलं अन्नधान्य आपल्याला
खरेदी करण्याचा चांगला एक आपल्याला एक संधी मिळालेली आहे.